अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून पश्चिम आशियात परिस्थिती तणावपूर्ण आहे। या युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आणि आतापर्यंत 1400हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत। लेबनॉनमध्ये 77 जण मृत्युमुखी पडलेत। अमेरिका आणि इस्रायल तसंच इतर आखाती देशांमध्येही इस्रायली आणि अमेरिकन नागरिक मारले गेलेत। इस्रायल आणि अमेरिकेनं 14 रुग्णालयांवरती हल्ला केला असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलेला आहे। आणि युद्धामुळे इंधन टंचाईची समस्या भारताला भेडसावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता मोठी माहिती हाती आली आहे। अमेरिकेनं रशियाला 30 दिवस इंधन विक्री करण्यास मुभा दिली आहे। भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकतील असं अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटनं म्हटलंय। अल्पमुदतीची ही मुभा दिल्यामुळे रशियन सरकारला फारसा आर्थिक लाभ नाही असं अमेरिकेला वाटतंय। मात्र यामुळे भारताला तेल तुटवडा जाणवणार नाही असा अमेरिकेचा दावा आहे। भारत अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे। भविष्यात भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करेल असंही ट्रेजरी डिपार्टमेंटच्या परिपत्रकात म्हटलेलं आहे। आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या वाढल्यात। कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 15% वाढल्यात। कच्च्या तेलाच्या किमती $84 प्रति बॅरलवरती पोहोचलेल्या आहेत। आणि इराणच्या नेतृत्वाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। मोजतबा खामेनेचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही। इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीत माझा सहभाग असला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तसंच इराणला अशा नेत्याची गरज आहे जो शांतता आणू शकेल असंही ट्रम्प म्हणतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।